मराठी टेलिव्हिजन विश्वात आतापर्यंत अनेक कॉमेडी शोज येऊन गेले. कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण 10 वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने. भाऊ कदम, निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 2014 ते 2024 तब्बल 10 वर्ष सुरू असणारा हा पहिला शो ठरला. 2024 मध्ये हा शो बंद होणार हे समजल्यावर चाहते मात्र नाराज झाले होते. पण काहींनी त्यात आनंद मानला होता, कारण कुठेतरी शो रटाळ झालाय असं प्रेक्षकांना वाटलं. अभिनेत्री श्रेया बुगडेने पहिल्यांदाच यावर खुलासा केलाय. मित्रमणीच्या पॉडकास्टमध्ये श्रेयाला चला हवा येऊ द्याच्या टीममध्ये काही धुसफूस झाली होती का असं विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, चला हवा येऊ द्या जेव्हा पहिल्या सीझननंतर थांबलं तेव्हाच असं ठरलं होतं की जेव्हा ते कधीही परत येईल तेव्हा ते सीझन बेस्ड असेल. ते कधीच पुन्हा 10 वर्षांसाठी होणार नव्हतं, कारण आता ट्रेंड्स बदललेत. लोकांना नवनवीन बघायची सवय झाली आहे. वाहिनी म्हणून ते वेगळ्या पद्धतीने याकडे बघतायत. त्यांच्यात पण काही गोष्टी आहेत ज्या त्यांना फॉलो कराव्या लागतात. प्रचंड स्पर्धा आहे. आता तर OTT पण आहे. टेलिव्हिजनची गणितही बदलली आहेत. त्यामुळे दुसरा सीझन लवकर संपला असं नाहीये, तर हा सीझन तेवढाच असणार होता. मर्यादित भागांचाच असणार होता. निलेश साबळेचं सिनेमाचं काम सुरू होतं. भाऊ एका वेगळ्या सिनेमासाठी शूट करत होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी टीम एकत्र आली होती ती ही होती. आमचं बॉन्डिंग अजूनही तसंच आहे. अजूनही आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो तेव्हा सगळे एकत्र असतो. नुकतंच मी आणि भाऊ एका कार्यक्रमात होतो. कुशल, मी आणि भारतदादा आम्ही भेटत असतो. माझी तर इच्छा आहे की आमची टीम पुन्हा वेगळ्या स्वरूपात यावी. निलेश तर इतका टॅलेंटेड आहे, त्याच्याकडे एवढ्या भन्नाट आयडिया असतात. त्यामुळे वाहिनीची साथ मिळाली आणि आम्ही तर आहोतच, तर हे नक्कीच घडू शकेल असं श्रेयाने पुढे सांगितलं. चला हवा येऊ द्याच्या नव्या सीझनला हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नव्हता, कारण टीम नवीन होती आणि शोचा फॉर्मॅट सुद्धा नवीन होता. नव्या सीझननंतर प्रेक्षक जुन्या फॉर्मॅटची मागणी करू लागले, तर नवीन सीझन अवघ्या 5 महिन्यातच संपला. शिवाय कलाकारांवरून बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीजही झाल्या. सागर कारंडेने शो सोडल्यावर त्यांच्यात वाद आहे का असाही सवाल उचलला. तुम्हाला या टीमला पुन्हा एकदा एकत्र पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.